राम शब्दाचा अर्थ कळत नाही, रामाला कोणी आठवत नाही, पण राम राम म्हणत राहतात, कृष्ण कृष्ण म्हणत असतात. याच्यापेक्षा वेगळं आणखी काही मंत्र तंत्र त्यांनी जपत बसतात. वेगवेगळे मंत्रशास्त्रात सांगितले, लोक जपतात. अर्थाचा तपास नसतो, अर्थाची नजर नसते, अर्थाची दृष्टीच नसते. त्या पोपटासारखं त्यांचं म्हणणं असतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. पोपटही बोलू शकतो ना, पोपटाला बोलता येत नाही का? पोपट चांगला बोलतो, गोड बोलतो पोपट. तुम्ही ऐकतात सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. पण बोलणारा जो पोपट असतो ना महाराज, त्याला ते बोलतो ते कळतच असं मात्र नाही. तो काय बोलतोय हे त्याला कळतच असं अजिबात नाही. त्याला फक्त बोलता येत असतं. तुम्ही सतत दृष्टांत ऐकणारी माणसं आहात. तुम्ही हे दृष्टांत कितीतरी वेळेला ऐकले. एक पोपट पाळाय एका माणसानं, आणि त्या पोपटाला शिकवायला सुरुवात केली. बघ, पिंजऱ्यात ठेवला होता ना, त्याला सांगितलंय बघ, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. जर गेला तर उडून जायचं नाही. जर उडून गेला तर नळीवर बसायचं नाही. नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही, आणि धरलं तर सोडून द्यायचं. पोपट बोलू लागला. पोपटच होता महाराज, चांगलं बोलू लागला. तो म्हणला पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेला तर उडून जायचं नाही. उडून गेला तर नळीवर बसायचं. नळी म्हणजे ते पोपट पकडणाऱ्या लोकांनी ती नळी तयार केली असते, म्हणजे गज असतो एक, त्याच्यात एक मोकळी नळी असते. तुम्हाला याला बरंच माहिती आहे, पोपट पकडीत होता काय, मला कधी वेळच नाही मिळाला. पोपट पकडायची काही गरजही वाटली नाही, पण असा नियम आहे त्यांचा पकडण्याचा. असं त्या ठिकाणी मध्ये मोकळी नळी असते, फिरत असते गर 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 गर. पोपट जातो त्या नळीच्या समोर. त्या ठिकाणी महाराज त्याला आवडीचे पदार्थ ठेवले असतात. मिरची ठेवलेली असते, पेरू ठेवलेला असतो, आणखी काही पदार्थ ठेवलेले असतात. आणि ते सगळे पदार्थ पाहून पोपट उडून जातो, त्या नळीवर जाऊन बसतो. त्या नळीवर बसला की नळी फिरते महाराज, गर्रकन फिरते. ती नळी फिरली की पोपटाची उचल बांगडी होते. उचल बांगडी कळते ना तुम्हाला, म्हणजे असं खाली डोकन त्याचे पाय वर करतात, अशी उचल बांगडी त्याची होती. उचल बांगडी तो असं नळी फिरली की गर्र फिरून त्या ठिकाणी पाय होतात वरती, त्याचं धड जातं खाली, खाली लोंबकळतो. आता पोपटाला पंख नसतात का? असतात ना. त्याला उडून जाता येत नाही का? जाता येतं ना, सगळं काय करता येतं. पण त्या पोपटाला वाटतं आता जर मी पाय सोडले तर पडेल, आणि पडलो तर मरेल. पण घट्ट धरतं मरत त्या नळीला, आणि त्या नळीला घट्ट धरून त्या ठिकाणी असंच थांबतं तिथे. तो पोपट पकडणार येतून सहज पोपटाला पकडतो. का बरं? त्यानं घट्ट धरलंय नळीला म्हणून. म्हणून नळीला धरायचं नाही. पोपटाला शिकवलं पिंजऱ्यातून उडून जायचं नाही, बाहेर जायचं नाही. गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीवर बसायचं नाही, नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही, आणि धरलं तर सोडून द्यायचं. बस म्हणतच राहिलं पोपट. याला वाटलं काय बोलतोय पोपट. ऐकतात ना तुम्ही सगळे, काय बोलतोय पोपट माझा, याला सगळं काय कळालं. एक दिवशी प्रयोगच करायचा म्हटलं. त्यानं पिंजऱ्याचा दरवाजाच उघडा ठेवला, आणि तो पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवल्यावर पोपट बाहेर आला. म्हणत म्हणतच बाहेर आला, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. उडायला सुरुवात केली. जर बाहेर आला तर उडून जायचं नाही. उडता उडताच म्हणतोय. जवळच त्या ठिकाणी ती नळी सापडली, नळीवर जाऊन बसला. आणि उडून गेला तर नळीवर बसायचं नाही. नळीवर जाऊन बसला, नळी फिरली, नळीवर बसला तरी नळीला धरायचं नाही. नळीला घट्ट धरलं, आणि धरलं तरी सोडून द्यायचं. पायानं धरलंय, तोंडानं म्हणतो धरलं तर सोडून द्यायचं, धरलं तर सोडून द्यायचं. धरलं तर गच्च, सोडतं कुठे? तुम्ही ऐकता सर्वजण. का बरं? त्याला बोलणं समजतं, त्यातला अर्थ समजत नाही. तसंच आहे आपलं. आपल्याला नाम समजतं, नामचिंतन आपण करतो, राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, हरी म्हणतो, अजून काय मंत्र म्हणतो. बोंब कळत नाही आपल्याला, त्यातली काय कळत नाही, मंत्राचा अर्थ कळत नाही, शास्त्र कळत नाही. तो अर्थच जर कळाला नाही म्हणून काय करतो? फक्त म्हणण्याला अर्थ नाही, म्हणण्याला काही किंमत नाही. लोक म्हणतात कीर्तन त्या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन करतात, पण त्या नामसंकीर्तनात तो भावच नसेल, त्यातलं ज्ञान जर नसेल तर मग ते म्हणूनही काही अर्थ नाही. म्हणून ते भक्ती पण त्याच पद्धतीची असली पाहिजे, ती डोळस असली पाहिजे, जाणीवपूर्वक केलेली असली पाहिजे. तिच्यामध्ये आंधळेपणा नसला पाहिजे, तिच्यामध्ये पापाचं सहचर्य नसलं पाहिजे, तिच्यामध्ये व्याभिचारी भाव नसला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भक्तीमध्ये असणारे दोष आहेत. या दोषांना डावलून असणारी भक्ती असली पाहिजे, तेव्हा ती भक्ती परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल.